नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 11 आणि 12 डिसेंबरला आलेली आहेत कार्तिक महिन्यातील सगळ्यात मोठी अमावस्या. ही अमावस्याचा प्रारंभ सोमवारी होणार आहे, यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं. तसेच कार्तिकी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. ही अमावस्या जी आहे ही या महिन्यातील म्हणजेच या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील सगळे वाईट जे आहेत, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मागे सोडून द्यायच्या आहे आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी घेऊन प्रवेश करायचा आहे. नवीन वर्ष हे सुखा समाधानाचं जावो, तर यासाठी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे, जेणेकरून या अमावस्येला आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी, दोष, अडचणी या सगळ्या आपल्याला नष्ट करायच्या आहे. म्हणून या अमावस्येला आपल्याला जास्तीत जास्त उपाय सेवा करायच्या आहेत. तर बघा, अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहावा. तसेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा पितरांची सेवा ही आपल्याला करायची असते. पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे आणि आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्याला दान देखील करायचं आहे. दान धर्म केल्यामुळे आपल्याकडून झालेले काही पाप, काही चुका असतील तर त्यातून आपली मुक्तता होते आणि आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून आपल्याला आपल्या इच्छेनुसार छोटं मोठं दान हे आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे काही उपायसुद्धा करायचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानांचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातले सगळे दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होतील आणि आपल्या घरातल्या मुलांची, घराची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि हा एक उपाय तुम्हाला धनवानसुद्धा बनवू शकतो. असा हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील, नकारात्मकता असेल, तर अशा वेळी आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात. जसे की भांडणे होणे, मतभेद होणे, कलह होणे, मुलांची भांडणं होतात, आई मुलांची भांडणं होतात, मुलांची प्रगती होत नाही, घराची प्रगती होत नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मीही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तसेच आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य घडून येत नाही. अशा वेळी आपल्या घरामधले नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचाच आहे, कारण अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही जास्त प्रवेश करत असते. यामुळे आपल्याला काही उपाय जर केले तर ती नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि त्याचा प्रभाव आपल्या घरातल्या व्यक्तींवरती सुद्धा पडणार नाही. तर तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत. पानं ही तुम्हाला चांगली घ्यायची आहे, कुठेतरी खराब झालेली आहेत, काळी पडलेली आहेत अशी तुम्हाला पानं घ्यायची नाही. 11 किंवा तुम्हाला 7 पानं घ्यायची आहेत. ही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत. यानंतर तुम्हाला थोडासा अष्टगंध घ्यायचा आहे किंवा कुंकू घ्यायचा आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीराम श्रीराम असं लिहायचं आहे आणि या आंब्याच्या पानांचं एक तोरण तुम्हाला बनवायचं आहे आणि हे तोरण बनवून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही. अमावस्येच्या दिवशी आपले पितृ जे असतात ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन आपल्याकडे बघत असतात. ज्याच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं तो माझ्यासाठी काही करतो की नाही हे आपल्याकडे बघत असतात आणि अशावेळी जर आपल्याकडून आपल्या पितरांची कुठलीच सेवा झाली नाही तर पितृ जे आहेत ते आपल्याला त्रास देऊ लागतात आणि म्हणून भयंकर पितृदोष हा आपल्याला लागतो. आणि एकदा की व्यक्तीला किंवा घराला पितृदोष लागला की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकही गोष्ट चांगली घडत नाही. नेहमी अडचणी आणि अडचणीच येतात. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपले पितृही आपल्यावरती प्रसन्न होतील आणि पितरांचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरातल्या व्यक्तींवरती पडणार नाही किंवा घरावरती वाईट प्रभाव आपल्या पितरांचा
पडणार नाही. तसेच कुठलीही नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा कुठली वाईट शक्ती जी आहे ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. कारण आंब्यांच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं. त्या पानांमध्ये नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याची जी पानं असतात त्याचा वापर केला जातो, जेणेकरून त्या कार्यामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये. आणि यासाठीच आपल्या अमावस्येला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण दरवाजावरती इतर डिझाईनचे तोरण लावतो, परंतु या तोरण लावून फक्त एक सुशोभा आपल्या घराला येते, परंतु त्याचा फायदा जो आहे ना तो आपल्या घरात कुठलाच होत नाही. यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा असल्यानंतर ना आंब्याच्या पानांचा तोरणच हे आपल्या घरावरती लावायला पाहिजे. यामधून भरपूर जास्त सकारात्मक ऊर्जा येत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते. त्याचबरोबर बघा, हे तोरण जे आहे ते तुम्हाला जास्त दिवस तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरती ठेवायचं नाही. फक्त 2 दिवस तुम्हाला हे तोरण ठेवायचं आहे. एकदा हे तोरण सुकलं की तुम्हाला तुरंत काढून घ्यायचं आहे. जेवढं या तोरणमधून सकारात्मक ऊर्जा आपल्याला भेटते तेवढीच नकारात्मक ऊर्जासुद्धा भेटण्याची जास्त शक्यता असते. यामुळे सुकलेलं तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या घरावरती कधीही ठेवायचं नाही. तर असा हा उपाय जो आहे तो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. सकाळीच करण्याचा प्रयत्न करा. सकाळी 12 वाजण्या अगोदरच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जर तुम्हाला तोरण बनवणं शक्य नाही, एवढा वेळ नाही, तर अशा वेळी काय करा, एक आंब्याचा जो ढगळा असतो तो मोडून आणा आणि तो दरवाजाला तुम्हाला खोचून ठेवायचा आहे. तुम्हाला तोरण बनायला वेळ नाही, एवढा टाईम नाही, तर अशा वेळी तुम्ही हा एक छोटासा उपायसुद्धा करू शकतात. एक ढगळा तोडून आणा आणि तो तुम्हाला प्रवेशद्वारावरती अडकून द्यायचा आहे. याचासुद्धा तुम्हाला खूप जास्तीत जास्त त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.